विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आम्ही शेवाळे तालुका चंदगड येथे आहोत आणि तुडये मतदारसंघ आणि जो पंचायत समितीचा हेरे मतदारसंघ आहे, ह्या काही मतदारांना, नागरिकांना त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे असं विचारणार आहोत. दादा, ह्या गावचे उपसरपंच संतोष गावडे सर आहेत. सर, तुमच्या मनातील उमेदवार जिप आणि पंचायत समितीचा कोण आहे? प्रथम पसंतीचे आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार सौ रचना राहुल गावडे आणि हिरे पंचायत समितीतून आमच्या संजयती मळवीकर मॅडम, ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या मिसेस ह्या एक नंबर पसंतीचे आमच्या का त्यांच्याबद्दल तुम्ही का पसंत? आता आम्ही पंचायत समितीचं सांगायचं झालं तर पंचायत समितीचे आमच्या उमेदवार संजयती मळवीकर या आमच्या गावच्या सरपंच राहिलेले आणि त्यांनी 5 वर्षामध्ये केलेले विकास कामं आमच्या समोर सर्व लोकांनी बघितलेले आहेत आणि ते पंचायत समितीला जर गेले तर अजून मोठ्या प्रमाणात कामं करतील आणि त्यांच्या मिस्टरांची जी तालुक्यामध्ये झटण्याची आणि त्यांचा आवाज वाढवण्यासाठी जर पंचायत समितीला गेले तर अजून उत्तम लोकांना या न्याय देतील. आणि दुसरे जे जिपचे उमेदवार रचना गावडे आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे सासरे भरमणा गावडे साहेब त्यांनी सुद्धा 5 वर्ष जिल्हा परिषदसाठी काम केलेलं आहे. त्यांचं योगदान खूप मोठं आहे. सध्या त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचे मिस्टर सरपंच हलकर्णी गावचे आहेत. त्यांनी तिथं जे काम केलेलं आहे ते आपल्या तुडये मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात काम करतील, यासाठी आम्ही त्यांना प्रथम पसंती देतो. दादा, काय सांगाल आपण? मी एवढंच सांगू शकतो की आता जी होऊ घातलेली इलेक्शन आहे याच्यामध्ये जीप सदस्य म्हणून उमेदवार आहेत, जे आमच्या सौभाग्यवती रचना राहुल गावडे यांचे सासऱ्यांनी आमच्या गावासाठी त्यावेळेला रस्ता दिलेलाच आहे. त्याशिवाय तुम्ही सभापतीपद भोगल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये भरपूर काही विकास केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना भरघोस मताने विजयी करूच. त्याशिवाय आमच्या आपल्या पंचायत समितीसाठी उभे राहिलेल्या ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या मिसेस सभापती संजयती मळवीकर यांचं सरपंच म्हणून इथं आमच्या गावासाठी भरपूर योगदान मिळालेलं आहे. त्याशिवाय त्यांनी राजकीय वारसा जरी नसला तरी त्यांना राजकीय अनुभव भरपूर आहे. का वकील साहेब एक चांगल्या पद्धतीनं आंदोलनं केलेली आहेत, ती सक्सेस झालेली आहेत आणि त्यांचं कार्य बघून आम्ही सर्व त्यांच्यावर प्रभावित आहे आणि ह्या कार्याचं एक दाखला म्हणून आम्ही भरघोस मताने त्यांना विजयी करण्याचं आश्वासन देत आहे.